children, today we start a new point in the first chapter, that is 1.7 outbreeding devices. Outbreeding devices is also called as contrivances. So in the last lecture yesterday we see that is the agents responsible for pollination. In this point we see there are two types of agent are responsible for pollination. Yesterday we see biotic agent. Biotic agent means these are the living agent. In this point we see there are many three types of the pollination. First one is the entomophily, then second one is the ornithophily, and third one is the chiropterophily. म्हणजे हे आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात बायोटिक एजंटमध्ये नेमके कोणत्या टाईपचं पॉलिनेशन होऊ शकतं हे आपण काल पाहिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत आउटब्रीडिंग डिव्हायसेस ऑर कॉन्ट्रिव्हन्सेस. आता आउटब्रीडिंग याआधी आपल्याला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे, म्हणजे इनब्रीडिंग म्हणजे नेमकं काय. मग इनब्रीडिंगच्याच अपोजिट आउटब्रीडिंग ही प्रोसेस आहे. तर पहा, जेव्हा इनब्रीडिंग ही प्रोसेस आपण थोडक्यात हा वर्ड आपल्याला गेलेला आहे. जेव्हा आपण पॉलिनेशन हा पॉईंट पाहिला 2 दिवसापूर्वी, पॉलिनेशन या पॉईंटमध्ये आपण फर्स्ट पाहिलं म्हणजेच पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय, आणि पॉलिनेशनमध्ये 2 टाईप पडतात, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. तर आपण फर्स्ट टाईप पाहिलं सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन आपण जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये हे पाहिलं की पॉलिनेशन होतं आहे एक सिंगल फ्लावरवरती किंवा 2 फ्लावरवरती होतं आहे, पण सेम प्लांट. परंतु त्याच्यापासून जो रिझल्ट भेटतो आहे आपल्याला, रिझल्टमध्ये हा वर्ड आला होता, रिझल्ट इज इनब्रीडिंग. म्हणजेच तो कसा असतो आहे, इनब्रीडिंग म्हणजे सेल्फ कसा असतो, सेल्फ आणि आयडेंटिकल. म्हणजे थोडक्यात जेव्हा इनब्रीडिंग ही प्रोसेस होते ती स्वतःकडूनच होते, आणि त्याच्याकडून जी प्रोजेनी म्हणजे जे आपल्याला भेटणार आहे त्याचा रिझल्ट तो कसा असणार आहे, आयडेंटिकल. आयडेंटिकल ॲज लाईक अ पॅरेंट, म्हणजे तो पॅरेंटसारखा सेम असतो. याला म्हटलं जातं इनब्रीडिंग. म्हणजेच थोडक्यात आपण आउटब्रीडिंगच्या आधी इनब्रीडिंग ही संकल्पना पाहिली. म्हणजेच इनब्रीडिंग म्हणजे नेमकं काय, तर इनब्रीडिंगमध्ये काय केलं जातं, तर सेल्फ पॉलिनेशन होतं. काय होतं, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे सेम फ्लावरकडून स्वतःच त्या प्लांटच्या फ्लावरकडून पॉलिनेशन प्रोसेस घडून आणली जाते, आणि तिथं जे कॅरेक्टर जी प्रोजेनी तयार होणार हे कसे असणार आहे, आयडेंटिकल. म्हणजेच याला म्हटलं जातं इनब्रीडिंग. तर आजच्या पॉईंटला आपण सुरुवात करू आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आता आउटब्रीडिंग डिव्हायसेसमध्ये फर्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, प्लांट्स हॅव मेकॅनिझम दॅट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे या आउटब्रीडिंग डिव्हाइसमध्ये अशा काही प्लांट असतात, त्या प्लांटमध्ये असं स्पेशल मेकॅनिझम असतं, या काय करतात, इट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे हे स्वतःकडून होणारं पॉलिनेशन काय करतात, प्रिव्हेंट म्हणजे थांबवतात. काय करतात, थांबवतात. मग ह्या काय करतायत, तर पहा, जेनेटिक डायव्हर्सिटी आर इन्क्रीजिंग ॲज प्लांट ऑलवेज ट्राय टू डू क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजेच जनुकांमध्ये जी विविधता असते. मग जनुकामध्ये विविधता कोणती, म्हणजेच आपल्यासारखे वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट तयार करणे, त्याच्यापासून फ्लावर तयार करणे, याला म्हटलं जातं जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी आर इन्क्रीजिंग ॲज प्लांट ऑलवेज ट्राय टू डू क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी इन्क्रीज करण्यासाठी प्लांट्स कशाचा ट्राय करत आहेत, टू डू क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन करण्याचा प्लांट प्रयत्न करत आहेत. म्हणजेच ह्या आउटब्रीडिंग डिव्हाइसचं सेकंड कॅरेक्टर. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर सांगितले, पहा, जेनेटिक डायव्हर्सिटी इट्स इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. आता जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जीन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता असणे हे एक महत्त्वाचं फॅक्टर आहे. का, तर त्याच्यापासून काय होतं, इव्होल्युशन, उत्क्रांती होते. काय होते, उत्क्रांती होते. कशासाठी उत्क्रांती होते, बाय द नॅचरल सिलेक्शन. म्हणजेच पूर्णपणे निसर्गामध्ये क्रॉस पॉलिनेशन ही कन्सेप्ट स्थापन होण्यासाठी पूर्णपणे या जेनेटिक डायव्हर्सिटीचा काय होतो, उपयोग होतो. म्हणून प्लांट काय करत आहेत, टू डू क्रॉस पॉलिनेशन. हेन्स इनब्रीडिंग नाव गेटिंग डिप्रेस्ड. म्हणजेच आत्ताच्या काळामध्ये काय चालू आहे, हेन्स इनब्रीडिंग नाव गेटिंग डिप्रेस. म्हणजे इनब्रीडिंग ही प्रोसेस डिप्रेस म्हणजे खालच्या थरावर येत आहे, खाली खाली येत आहे. मग थोडक्यात जर इनब्रीडिंग डिप्रेस झालं तर काय होतं, ॲट कंटिन्यू टू सेल्फ पॉलिनेशन. इनब्रीडिंग डिप्रेस होतं आहे आणि सेल्फ पॉलिनेशन थोडक्यात ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस थांबवली जाते. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आउटब्रीडिंग डिव्हायसेस आहेत, त्या आउटब्रीडिंग डिव्हायसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो. याच्यामध्ये इनिसेक्शुअलिटी, त्याच्यानंतर सेकंड डायकोगॅमी,
ह्या प्रोसेस आपण नंतर वन बाय वन पाहणार आहोत. हे त्याचे सगळे एक्झाम्पल आहेत. युनिसेक्सुअलिटी, डायकोगॅमी. इन दी डायकोगॅमी देअर आर 2 टाईप्स, प्रोटॅन्ड्री अँड प्रोटोगायनाय. त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे तो प्रीपोटेन्सी. त्याच्यानंतर फोर्थ आहे तो हेटेरोस्टायलाय और हेटेरोमॉर्फी. त्याच्यानंतर हर्कोगॅमी अँड लास्ट वन इज द सेल इनकॉम्पिटिबिलिटी. म्हणजे हे सगळे एक्झाम्पल आपल्याला आउटब्रीडिंग डिव्हायसेसमध्ये सांगायचे आहेत. मग आजच्या पॉईंटमध्ये आपण काय पाहतो, आउटब्रीडिंग डिव्हायसेस. म्हणजेच आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे एक्झॅक्ट या डिव्हाइसमध्ये आपण काय सांगणार आहेत, प्लांट्स हॅव मेकॅनिझम दॅट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. प्लांटमध्ये असं मेकॅनिझम हे काय करतायत, इट्स प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन स्वतःकडून होणारं पॉलिनेशन प्रिव्हेंट करतायत आणि क्रॉस पॉलिनेशन इन्क्रीज करतायत. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर आपण सांगितलं, जेनेटिक डायव्हर्सिटीज आर इन्क्रीजिंग ॲज प्लांट ऑलवेज ट्राय टू डू क्रॉस पॉलिनेशन. जेनेटिक डायव्हर्सिटी, जीन्समध्ये डायव्हर्सिटी, वेगवेगळ्या प्रकारची विविधता आणण्यासाठी ते काय करतायत, ट्राय टू डू क्रॉस पॉलिनेशन. प्लांट काय करतायत, क्रॉस पॉलिनेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ही जेनेटिक डायव्हर्सिटी हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर कशासाठी, टू इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. निसर्गामध्ये सिलेक्ट होण्यासाठी हे जे पॉलिनेशन, हे पॉलिनेशन काय असतं, हेल्पफुल आहे. त्याच्यानंतर म्हणून इथं सांगितलं, हेन्स इनब्रीडिंग नाव गेट डिप्रेस्ड. म्हणजे इनब्रीडिंग ही जी प्रोसेस आहे, सेल्फ पॉलिनेशन याच्यापासून होतं, हे पूर्णपणे डिप्रेस होतं आहे, खाली खाली येत चाललं आहे. तर मग आउटब्रीडिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला तिथे एक्झाम्पल सांगितलेत पहा, युनिसेक्सुअलिटी, त्याच्यानंतर डायकोगॅमी, देन प्रीपोटेन्सी, देन हेटेरोस्टायलाय, हर्कोगॅमी अँड सेल्फ कॉम्पिटिबिलिटी. वी सी वन बाय वन एक्झाम्पल. फर्स्ट वन इज द युनिसेक्सुअलिटी. आता युनिसेक्सुअलिटी हे जे एक्झाम्पल आहे, तर याच्यामध्ये सांगितले पहा, इट ऑकर्स डायोसिझम. आता या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं आहे, तर याच्यामध्ये डायोसिझम ही प्रोसेस होती. म्हणजेच डायोसिझम म्हणजे नेमकं काय सांगितलं आहे, तर पहा, प्लांट्स कॅरीज ओनली मेल ऑर फिमेल फ्लावर, इट्स कॉल्ड ॲज डायोसिझम. म्हणजे युनिसेक्सुअलिटी या प्रोसेसमध्ये काय सांगितलं आहे, ज्या प्लांट आहे त्या प्लांट काय करतायत, इट कॅरीज, म्हणजे यांच्यापासून जे फ्लावर तयार होते याच्यामध्ये फक्त मेल और फिमेल कॅरेक्टर असतं. म्हणजेच या प्रोसेसला म्हटलं जातं डायोसिझम. म्हणजे युनिसेक्सुअलिटी म्हणजे फक्त याच्यामध्ये सिंगल सेक्स ऑर्गन असतो. युनि मीन्स सिंगल, म्हणजे सिंगल सेक्स ऑर्गन आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच युनिसेक्सुअलिटी या प्रोसेसमध्ये आपण फर्स्ट कॅरेक्टर सांगणार की इट ऑकर्स डायोसिझम. डायोसिझम म्हणजे काय, तर प्लांट कॅरीज ओनली मेल और फिमेल फ्लावर, इट दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डायोसिझम. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर, ॲज फ्लावर आर युनिसेक्सुअल, सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. म्हणजे जेव्हा युनिसेक्सुअलिटीमध्ये हे सांगितलं, जेव्हा फ्लावर युनिसेक्सुअल असेल, फक्त सिंगल सेक्सुअल ऑर्गन असेल, मग तिथं सिंगल सेक्सुअल ऑर्गन फ्लावरमध्ये असतो तो अँड्रोसियम किंवा गायनोसियम. मग एकच सिंगल सेक्सुअल ऑर्गन असेल तर तिथं सेल्फ पॉलिनेशन होणार नाही, आणि सेल्फ पॉलिनेशन नाही झालं तर तिथं कोणतं पॉलिनेशन करावं लागलं आपल्याला, क्रॉस पॉलिनेशन. फॉर एक्झाम्पल पपया, म्हणजे पपईचं जे झाड आहे त्याच्यामध्ये ही प्रोसेस, युनिसेक्सुअलिटी ही प्रोसेस चालते. म्हणजेच आपण फर्स्ट एक्झाम्पल सांगितलं आउटब्रीडिंग डिव्हायसेसचं, ते युनिसेक्सुअलिटी. कोणतं, युनिसेक्सुअलिटी. तर युनिसेक्सुअलिटीमध्ये आपण काय सांगितलं, इट ऑकर्स डायोसिझम. याच्यामध्ये डायोसिझम होते. मग डायोसिझम म्हणजे काय सांगितलं, तर अशा काही प्लांट असतात त्यांच्यापासून असे फ्लावर बनतात, फक्त त्याच्यामध्ये एकच सिंगल सेक्सुअल ऑर्गन असतो, तो मेल ऑर फिमेल. मग ॲज फ्लावर आर युनिसेक्सुअल, जर फ्लावर युनिसेक्सुअल असेल तर तिथं सेल्फ पॉलिनेशन ही प्रोसेस होत नाही, इज नॉट पॉसिबल. फॉर एक्झाम्पल पपया. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण सांगतो डायकोगॅमी. काय, डायकोगॅमी. इन दिस प्रोसेस अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ॲट डिफरंट टाईप इन अ बायसेक्सुअल फ्लावर सो ॲज टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. इथं सुद्धा सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेन्शन होते. मग ते प्रिव्हेन्शन कसं होतं, तर जे अँथर आणि जो स्टिग्मा, म्हणजे हे जे अँड्रोसियम आणि गायनोसियमचे जे पार्ट आहेत, हे काय होत आहेत, मॅच्युअर म्हणजे हे परिपक्व होतात. काय होतात, परिपक्व. ॲट डिफरंट टाईम इन अ बायसेक्सुअल फ्लावर. म्हणजे बायसेक्सुअल फ्लावर, अशा फ्लावरमध्ये अँड्रोसियम आणि गायनोसियम असे दोन्ही पार्ट आहेत, परंतु त्याच्यावरती जे अँथर आणि जे स्टिग्मा आहेत हे काय होत आहेत, मॅच्युअर ॲट डिफरंट टाईप. म्हणजे त्यांची जी ग्रोथ आहे डिफरंट टायमिंगला होते, एका वेळी ग्रोथ होत नाही. आणि जर एका वेळी सेम पोझिशनला ग्रोथ झाली नाही तर तिथं सेल्फ पॉलिनेशन होत नाही. म्हणून इथं काय होतं आहे, सो ॲज टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा,
याच्यामध्ये 2 टाईप पडतात, प्रोटँड्री अँड प्रोटोगायनाय. प्रोटँड्रीमध्ये आपण सांगतोय फर्स्ट कॅरेक्टर सांगतोय, इन दिस प्रोटँड्री प्रोसेस अँड्रोसियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोसियम. म्हणजे याच्यामध्ये काय होतोय, जो अँड्रोसियम हा मेल पार्ट आहे हा काय होतोय, मॅच्युअर फुल्ली ग्रोन होतोय अर्लियर दॅन दी गायनोसियम. म्हणजे फिमेलच्या आधीच मेल हा पार्ट पूर्णपणे त्याची ग्रोथ होते. अर्लियर म्हणजे पूर्वीच, म्हणजेच गायनोसियमच्या आधीच काय होते, अँड्रोसियमची ग्रोथ होते. या प्रोसेसला म्हटलं जातं प्रोटँड्री. काय म्हटलं जातं, प्रोटँड्री. फॉर एक्झाम्पल सनफ्लावर, म्हणजे जे सूर्यफूल असते या सूर्यफूलमध्ये ही प्रोसेस आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर नेक्स्ट सबटाईप या डायकोगामीमध्ये आपल्याला सांगितलं आहे, म्हणजे त्याचं सेकंड एक्झाम्पल सांगितलं आहे आपल्याला, गायनोसियम मॅच्युअर अर्ली दॅन दी अँड्रोसियम, इट अपोजिट टू प्रोटँड्री. प्रोटोगायना ही प्रोटँड्रियाच्या अपोजिट अशी ही प्रोसेस आहे. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, गायनोसियम मॅच्युअर अर्लियर दॅन दी अँड्रोसियम. म्हणजे फिमेल पार्ट हा आधी मॅच्युअर होतो आहे, मेलच्या आधी फिमेल पार्ट मॅच्युअर होतो आहे आणि ती जी पॉलिनेशनची प्रोसेस होते ती होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ग्लोरिसा म्हणजे सायंटिफिक नेम हे ग्लोरिसा, त्याचं कॉमन नेम आहे लिली. आता लिली सगळ्यांनी फ्लावर पाहिला असेल, लिली, याच्यामध्ये ही प्रोटोगायना ही प्रोसेस चालते. म्हणजे आपण सेकंड एक्झाम्पल पाहतो आउटब्रीडिंग डिव्हायसेसचं. आउटब्रीडिंग डिव्हायसेसमध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलं ते डायकोगॅमीमध्ये आपण सांगितलं अँथर अँड स्टिग्मा ॲट मॅच्युअर डिफरंट टाईम. अँथर आणि स्टिग्मा, अँड्रोसियम आणि गायनोसियमचे हे जे पार्ट आहेत हे डिफरंट टायमिंगला काय होत आहेत, मॅच्युअर होत आहेत, त्यांची ग्रोथ होते. आणि ही सगळी प्रोसेस कोणत्या फ्लावरवरती चालते, बायसेक्सुअल. म्हणजे त्यांच्यावरती अँड्रोसियम आणि गायनोसियम हे दोन्ही पार्ट काय असतात, प्रेझेंट असतात. आणि जेव्हा ज्या प्रोसेसमध्ये स्टिग्मा आणि अँथर मॅच्युअर डिफरंट टायमिंगला होतात तेव्हा काय होतं, तिथं सेल्फ पॉलिनेशन होत नाही, तिथं क्रॉस पॉलिनेशन करावं लागतं. आपण याच्यामध्ये 2 सब टाईप पाहिले, प्रोटँड्री अँड प्रोटोगायनाय. तर प्रोटँड्रीमध्ये आपण सांगतो अँड्रोसियम इट मॅच्युअर अर्ली दॅन दी गायनोसियम. गायनोसियमच्या आधीच अँड्रोसियम हा पार्ट काय होतोय, मेल पार्ट आधी मॅच्युअर होतोय. त्या प्रोसेसला म्हटलं जातं प्रोटँड्री. फॉर एक्झाम्पल सनफ्लावर, सूर्यफुलामध्ये ही प्रोसेस आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर नेक्स्ट सब टाईप आपण पाहिला आहे प्रोटोगायनाय. आता प्रोटोगायनायमध्ये काय सांगितलं, गायनोसियम मॅच्युअर अर्ली दॅन दी अँड्रोसियम. फिमेलचा पार्ट आधी मॅच्युअर होतोय, आधी त्याची ग्रोथ होते. म्हणजेच तो कोणाच्या आधी होतोय, तर थोडक्यात मेलच्या आधी. म्हणजेच फॉर एक्झाम्पल लिली म्हणजे ग्लोरिसा या प्लांटमध्ये ही प्रोसेस पाहायला भेटते. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे ते आउटब्रीडिंगचं, ते प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी त्याच्या आधी मी वरच्या साईडला सांगितलं आहे एक्झॅक्ट आपण सांगतो आहे बायसेक्सुअल फ्लावर. म्हणजे याच्यामध्ये 2 पार्ट्स प्रेझेंट असतात, फिमेल आणि मेल. तर अँड्रोसियम हा मेल पार्ट आहे, याच्यामध्ये स्टाईल येतात, स्टिग्मा येतात आणि अँथर येतात. आणि गायनोसियम हा फिमेल पार्ट आहे, याच्यामध्ये ओव्हरी आणि इन दी ओव्हरी मेनी ओव्हल्स आर प्रेझेंट. हे सगळे मेल आणि फिमेलचे पार्ट आपण लक्षात ठेवायचे, तेव्हाच हे सगळे एक्झाम्पल आपल्याला व्यवस्थित समजतील. तर थर्ड एक्झाम्पल आउटब्रीडिंगचं आहे ते प्रीपोटेन्सी. कोणतं, प्रीपोटेन्सी. इन दी प्रीपोटेन्सी पोलन ग्रेन ग्रो रॅपिडली ओव्हर दी स्टिग्मा. या प्रोसेसमध्ये काय सांगितलं आहे, हे जे पोलन ग्रेन आहेत हे रॅपिडली ग्रो होतात, म्हणजे यांची वेगाने वाढ होते. कोणावरती, तर स्टिग्मावरती. या प्रोसेसला म्हटलं जातं प्रीपोटेन्सी. म्हणजे जे पोलन ग्रेन आहेत हे पोलन ग्रेन काय होत आहेत, ग्रो होत आहेत, त्यांची झपाट्याने वाढ होते. कोणावरती, तर स्टिग्मावरती. एवढंच कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये सांगितलं आहे. या प्रोसेसला म्हटलं जातं प्रीपोटेन्सी. आणि अशी जर प्रोसेस झाली प्रीपोटेन्सी, तरीही सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट होतं. कधी होतं, जेव्हा पोलन ग्रेन एकदम रॅपिडली जास्त वेगाने स्टिग्मावरती काय होतात, ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल ॲपलचं जे प्लांट आहे या प्लांटवरती जे फ्लावर्स असतात या फ्लावर्सवरती प्रीपोटेन्सी ही प्रोसेस पाहायला भेटते. देन नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ द आउटब्रीडिंग इज द heterostyle or heteromorphy. In this heterostyle or heteromorphy, anther means heteroanthy and stigma means heterostyle is placed at different place. म्हणजे जो अँथर आणि स्टिग्मा हे डिफरंट प्लेसवरती असतात आणि असे असल्यामुळे दिस प्रिव्हेंट पोलन फ्रॉम रिचिंग दी स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. ज्यावेळी स्टिग्मा आणि अँथर हे वेगवेगळ्या
वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट असतात. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आता स्टिग्मा हा कोणाचा पार्ट आहे तर अँड्रोशियमचा, अँथर हा कोणाचा पार्ट आहे गायनोशियमचा. अँथर आणि स्टिग्मा हे वेगवेगळ्या ठिकाणी डिफरंट प्लेसेसवरती प्रेझेंट असतात. म्हणजे थोडक्यात स्टिग्मा एका फ्लावरवरती असतो, म्हणजे एक फ्लावर असतं मेल, एक असतं फिमेल. म्हणजे स्टिग्मा एकाच्या पार्टवरती असतो आणि अँथर एकाच्या पार्टवरती असतो. अशा वेळी हे काय करताय, दिस प्रिव्हेंट पोलन फ्रॉम रिचिंग दी स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. म्हणजे जर डिफरंट लेवलला दोन्ही असतील तर याच्यामुळं काय होणार आहे, इट प्रिव्हेंट म्हणजे हे पूर्णपणे थांबवतात. काय थांबवत आहेत तर जे पोलन्स आहेत हे पोलन्स स्टिग्मावरती रीच होण्याच्या आधीच यांची प्रोसेस स्टॉप होते. म्हणजे जेव्हा पॉलिनेशन ही प्रोसेस, आपण पॉलिनेशन म्हणजे काय सांगतोय तर जे अँथर आहे ते अँथर स्टिग्मावरती जातात तेव्हाच पॉलिनेशन प्रोसेस होते. मग स्टिग्मावरती पोलन्स रीच होण्याआधीच ही प्रोसेस स्टॉप होते. याला म्हटलं जातं हेटेरोस्टायलाई. काय हेटेरोस्टायलाई म्हणजे हेटेरोस्टायलाईमध्ये आपण वन सेंटेन्समध्ये सांगू शकतो अँथर अँड स्टिग्मा इज प्लेस ॲट डिफरंट प्लेसेस. म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी काय झालेले असतात, डिफरंट प्लेसेसला ते प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळं काय होत आहेत, पोलन ग्रेन्स आर दिस प्रिव्हेंट पोलन्स फ्रॉम रिचिंग दी स्टिग्मा. मग याच्यामुळं काय होतं आहे, पोलन जास्त प्रमाणात स्टिग्मावरती जात नाहीत आणि त्याच्यामुळं पॉलिनेशन होत नाही. आणि म्हणजेच फॉर एक्झाम्पल हे कोणत्या प्लांटमध्ये ही प्रोसेस चालते, फॉर एक्झाम्पल प्रिम्युला. आता प्रिम्युला इट्स ऑल्सो दिस प्लांट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमोज या प्लांटमध्ये म्हणजे अशा प्लांट आहेत त्यांना सदाहरित म्हणजे कायमस्वरूपी त्या हिरव्या असं सदाहरित वनस्पती म्हणतात. मग या ज्या वनस्पती आहेत यांच्यामध्ये आपल्याला व्हाईट, पिंक, येल्लो असे वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्स पाहायला भेटतात. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आउटब्रीडिंगचं एक्झाम्पल आहे ते हर्कोगॅमी. कोणतं, हर्कोगॅमी. आता या हर्कोगॅमीमध्ये थोडक्यात सांगितले आहे इन बायसेक्सुअल फ्लावर फिजिकल बॅरियर प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन अँड इट अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा. आता बायसेक्सुअल फ्लावर म्हणजे असे फ्लावर की ज्याच्यावरती अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही पार्ट प्रेझेंट असतात आणि जेव्हा गायनोशियम आणि अँड्रोशियम हे दोन्ही पण प्रेझेंट आहेत परंतु त्यांच्यामध्ये एक फिजिकल बॅरियर असतो, अडथळा निर्माण झालेला असतो. फिजिकल बॅरियर म्हणजे अडथळा प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन म्हणजे स्टिग्मा आणि अँथर या दोन्हींमध्ये काय असतो, एक फिजिकल बॅरियर तयार झालेला असतो आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, इट अवॉइड टू कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा. त्याच्यामुळं काय होतं आहे, अँथरचा स्टिग्माकडे, पोलनचा स्टिग्माकडे जाण्याचा कॉन्टॅक्ट होत नाही. इट अवॉइड म्हणजे ते थांबवतं आहे. मग ते होत नाही म्हणजेच फॉर एक्झाम्पल अशा कोणत्या प्लांट असतात तर फॉर एक्झाम्पल कॅलोट्रॉपिस. जर रुईचं झाड पाहिलं तर यांचा जो स्टिग्मा आहे हा पेक्टँग्युलर टाईपचा असतो. आता पेक्टँग्युलर म्हणजे त्यांचा पंचकोनी असा स्टिग्मा असतो आणि हा कुठं असतो, इथ पोझिशन अबाव दी लेवल ऑफ अँथर. म्हणजे जो पेक्टँग्युलर जो स्टिग्मा आहे हा स्टिग्मा पोझिशन अबाव दी अँथर, त्याच्यामुळं हे अँथर किंवा हे पोलन त्या स्टिग्मावरती पोहोचत नाही. तो पेक्टँग्युलर असल्यामुळे हा दोन्हींमधला काय एक फिजिकल बॅरियर आहे, त्यांच्यामध्ये आलेला अडथळा आहे आणि त्याच्यामुळं तिथं सेल्फ पॉलिनेशन ही प्रोसेस होत नाही. म्हणजेच इथं आउटब्रीडिंग ही प्रोसेस होत असते. म्हणजेच आपण हर्कोगॅमीमध्ये काय सांगितलं, इन बायसेक्सुअल फ्लावर फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन. म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम असे जे दोन पार्ट आहेत त्यांच्यामध्ये काय असतो, फिजिकल बॅरियर तयार झालेला असतो. मग त्याच्यामुळं काय होत नाही, जे पोलन्स आहेत हे स्टिग्माकडे जात नाही त्यांच्यामध्ये. म्हणजे इट अवॉइड टू कॉन्टॅक्ट विथ स्टिग्मा टू पोलन टू स्टिग्मा. म्हणजे पोलन स्टिग्माकडे जात नाही ते कशामुळं, फिजिकल बॅरियर बिटवीन अँथर अँड स्टिग्मा. फॉर एक्झाम्पल कॅलोट्रॉपिस मीन्स रुई यांच्यामध्ये जो पेक्टँग्युलर टाईपचा स्टिग्मा असतो त्याच्यामुळे कुठं म्हणजे अँथरच्या एकदम अबाव दी लेवलला असतो, त्याच्यामुळे जे पोलन्स आहेत हे पोलन्स त्या स्टिग्मापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल आपण या आउटब्रीडिंगमध्ये सांगतो आहे ते सेल्फ स्टेरिलिटी. कोणतं, सेल्फ स्टेरिलिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्फ इनकॉम्पिटिबिलिटी. आता सेल्फ स्टेरिलिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्फ इनकॉम्पिटिबिलिटी यांच्यामध्ये काय सांगितलं आहे पहा, ग्रोथ ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज प्रिव्हेंट. आता याच्यामध्ये सांगितलं आहे ग्रोथ ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज प्रिव्हेंट. म्हणजे जे पोलन आहे त्या पोलनची स्टिग्मावरती ग्रोथच होत नाही त्या सेम फ्लावरवरती. म्हणजे पॉलिनेशन या प्रोसेसमध्ये जेव्हा पोलन्स या अँथरकडून कुठे जातात, स्टिग्माकडे जातात, त्या स्टिग्मावरती या पोलनची पूर्णपणे ग्रोथ होतच नाही.
म्हणजेच ते स्वतःच ते फ्लावर काय करते, ती ग्रोथ होणं थांबवते. सेम फ्लावर इज प्रिव्हेंट. फॉर एक्झाम्पल टोबॅको म्हणजे तंबाखूचे जे प्लांट असतात यांचे जे फ्लावर आहेत हे फ्लावर इमॅच्युअर असतात. कसे असतात, इमॅच्युअर. जो स्टिग्मा आहे या स्टिग्माकडे जे पोलन्स येत आहेत हे पोलन्स त्या स्टिग्माकडे आल्यानंतर त्यांची ग्रोथच होत नाही. म्हणून म्हणजे थोडक्यात त्यांचा ल्यूजचं जास्तीत जास्त यूज केला जातो टोबॅकोचे, तंबाखूचे पानांचा. म्हणजेच ही फ्लावर मॅच्युअर नसतात. म्हणजे सेल्फ स्टेरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पिटिबिलिटी म्हणजे काय सांगितलं आहे तर पहा, ग्रोथ ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज प्रेझेंट. म्हणजे जे पोलन आहे ते पोलनची ग्रोथच होत नाही स्टिग्माकडे गेल्यानंतर, त्याच फ्लावरचा स्टिग्मा ही ग्रोथ काय करतोय, प्रिव्हेंट करतोय. फॉर एक्झाम्पल टोबॅको. म्हणजे एवढं सगळं हे आउटब्रीडिंग डिव्हायसेसमध्ये आपण सांगू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल. म्हणजे आपण फर्स्ट काय पाहिलं, आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे काय, तर ज्या प्लांटमध्ये सेल्फ पॉलिनेशन ही प्रोसेस होतच नाही तिथं ते क्रॉस पॉलिनेशनला जास्त इम्पॉर्टंट देतात, अशा प्रोसेसला म्हटलं जातं आउटब्रीडिंग डिव्हायसेस. देन वी सी मेनी एक्झाम्पल्स. फर्स्ट वी सी युनिसेक्सुअलिटी. इन युनिसेक्सुअलिटी फॉर एक्झाम्पल पपया. पपया फ्लावरमध्ये आपण पाहिलं त्या प्लांटमध्ये डायसिझम ही प्रोसेस चालते. म्हणजे त्या प्लांटमध्ये फक्त मेल आणि फिमेलच कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटतं. आणि जर फ्लावर युनिसेक्सुअल असेल तर तिथं पॉलिनेशन ही प्रोसेस, सेल्फ पॉलिनेशन ही प्रोसेस होत नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं डायकोगॅमी. या प्रोसेसमध्ये अँथर अँड स्टिग्मा हे मॅच्युअर होतात डिफरंट टायमिंगला. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण 2 सबटाईप पाहिले, प्रोटेंड्री अँड प्रोटोगायनाय. प्रोटेंड्रीमध्ये आपण फॉर एक्झाम्पल सनफ्लावर पाहिलं. या सनफ्लावरमध्ये आपण सांगितलं अँड्रोसियम मॅच्युअर अर्ली होतात गायनोसियमपेक्षा. त्याच्यानंतर प्रोटेंड्रीमध्ये आपण सांगतोय प्रोटोगायनायमध्ये आपण सांगतोय जे गायनोसियम आहे, गायनोसियम अर्ली मॅच्युअर होतात ते अँड्रोसियम पेक्षा. तर फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये लिली सांगतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगतोय प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी म्हणजे पोलन ग्रेन ग्रो रॅपिडली ओव्हर दी स्टिग्मा. म्हणजे जे पोलन ग्रेन आहेत हे पोलन ग्रेन पूर्णपणे वेगाने स्टिग्मावरती ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल ॲपल. त्याच्यानंतर हेटेरोस्टायलाय. हेटेरोस्टायलायमध्ये सांगितलं आपण अँथर आणि स्टिग्मा हे काय असतात, डिफरंट प्लेसला प्रेझेंट असतात. आणि असं असल्यामुळे ते काय होत आहेत, इट प्रिव्हेंट पोलन फ्रॉम रिचिंग दी स्टिग्मा. जर ते दोन्ही स्टिग्मा आणि अँथर वेगवेगळ्या पोझिशनला असतील तर ते काय करत नाहीत, ते थोडक्यात स्टिग्मावरती पोलन्स रीच होऊ देत नाहीत. फॉर एक्झाम्पल प्रिम्युला म्हणजेच प्रायमोज. सदाहरित वनस्पती असतात अशा वनस्पतींमध्ये ही हेटेरोस्टायला ही प्रोसेस आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर हर्कोगॅमी. हर्कोगॅमी म्हणजे बायसेक्सुअल फ्लावरमध्ये 2 सेक्स ऑर्गनच्या मध्ये एक फिजिकल बॅरियर तयार झालेला असतो आणि त्या फिजिकल बॅरियरमुळे ते अँथरचे जे पोलन्स असतात हे पोलन स्टिग्मापर्यंत जात नाही, त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं ते कॅलाट्रॉपिस. याच्यामध्ये जो स्टिग्मा असतो हा पेक्टँग्युलर असतो. तो पेक्टँग्युलर असल्यामुळे एक्झॅक्ट जे पोलन ग्रेन आहेत हे पोलन ग्रेन त्या अँथरकडून त्या स्टिग्माकडे जात नाही. आणि लास्ट आपण पाहिलं सेल्फ स्टेरिलिटी. सेल्फ स्टेरिलिटीमध्ये आपण काय सांगतोय, सेल्फ स्टेरिलिटी इज ऑल्सो कॉल्ड एज सेल्फ इनकॉम्पिटिबिलिटी. म्हणजे जे पोलन्स आहेत ह्या पोलनची जी ग्रोथ आहे ही स्टिग्मावरती होत नाही. म्हणजे स्वतःच फ्लावर काय करते, सेम फ्लावर तेच फ्लावर इट डज नॉट ग्रोथ ऑफ द पोलन ऑन स्टिग्मा. म्हणजे स्टिग्मावरती त्या पोलनची ग्रोथ होऊ देत नाहीत. फॉर एक्झाम्पल टोबॅको. सो टुडे वी स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट वी सी टुमॉरो.